भारतीय जनता पार्टीला जिल्हा उपाध्यक्षपदावरून व समस्त जबाबदाऱ्यातून भारतीय जनता पार्टीला मी राजीनामा आज देणार किंवा भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे लोक वनीत राहिलेच नाही. BJP म्हणजे खऱ्या अर्थानं आता भूतपूर्व जनता पार्टी आहे आणि एक फोर्स आहे, म्हणजे त्यांनी हे करायला मला मजबूर केले. भारतीय जनता पार्टीमध्ये चाचा चौधरी सारखे कम्प्युटरवाले दिमागवाले लोक आहेत जे हळूहळू पार्टीला संपवण्याचे काम कार्य करत आहेत. एवढा होणारा अपमान घरी बसून सहन करणं हे खूप कठीण असतं. यवतमाल जिले की राजनीति में बड़ा धमाका हो गया है। भाजपा के जिला उपाध्यक्ष एडवोकेट कुणाल चौरड़िया ने पार्टी से इस्तीफा देकर बनी में हलचल मचा दी है। बताया जा रहा है कि स्थानीय नेतृत्व के असहयोग, लगातार अपमानजनक व्यवहार और जिम्मेदारियां न मिलने से परेशान होकर उन्होंने भाजपा को राम राम कह दिया। खास बात यह है कि कुणाल चौरड़िया ने अपने इस्तीफे में भाजपा के स्थानीय नेताओं पर गंभीर आरोप लगाए हैं और यह भी कहा कि भाजपा अब कार्यकर्ताओं का नहीं बल्कि कुछ चुनिंदा नेताओं का दल बन चुकी है। नगरपालिका चुनाव के ठीक पहले आया उनका इस्तीफा भाजपा के लिए बड़ा झटका माना जा रहा है। सवाल यह है कि भाजपा में आखिर ऐसा क्या हुआ कि जिला उपाध्यक्ष को खुलकर पार्टी छोड़नी पड़ी। बता दें कि उनके पिता विजय चौरड़िया ने भी स्थानीय भाजपा नेताओं से परेशान होकर पार्टी को अलविदा कह दिया था। तो आइए अब पूरी कहानी समझते हैं। यवतमाल जिले के बणी में भाजपा के भीतर चल रही खींचतान आखिरकार खुलकर सामने आ गई है। भाजपा जिला उपाध्यक्ष एडवोकेट कुणाल चौरड़िया ने प्रेस कॉन्फ्रेंस करके पार्टी से इस्तीफा दे दिया। उन्होंने कहा कि स्थानीय नेताओं द्वारा लगातार अपमानजनक व्यवहार, असहयोग और बहिष्कार के माहौल ने उन्हें मजबूर कर दिया। उन्होंने आरोप लगाया कि बणी के कुछ स्थानीय पदाधिकारी न केवल उनका समर्थन नहीं कर रहे थे बल्कि जानबूझकर उनकी राजनीतिक कार्यक्षमता को सीमित कर रहे थे। उनका कहना है कि जिला उपाध्यक्ष होने के बावजूद उन्हें नगरपालिका चुनाव की तैयारी में कोई भी जिम्मेदारी नहीं दी गई। यहां तक कि जब जिला अध्यक्ष बणी पहुंचे तब भी उन्हें बैठक के लिए नहीं बुलाया। कुणाल चौरड़िया के मुताबिक भाजपा में अब कार्यकर्ताओं का सम्मान नहीं बचा है। उन्होंने कहा कि भारतीय जनता पार्टी अब कार्यकर्ताओं की नहीं बल्कि कुछ चुनिंदा वरिष्ठ नेताओं की पार्टी बन चुकी है। यही वजह है कि लगातार मेहनत करने वाले कार्यकर्ताओं को किनारे किया जा रहा है। कुणाल चौरड़िया ने यह भी दावा किया कि जब उनके पिता विजय चौरड़िया ने भाजपा छोड़कर शिवसेना शिंदे गुट में प्रवेश किया तभी से पार्टी में उनके खिलाफ माहौल तैयार किया जाने लगा। उन्होंने कहा कि लोगों में अफवाह फैलाई गई कि वे भी शिवसेना में जा रहे हैं जबकि वह भाजपा के प्रति निष्ठावान थे। प्रेस कॉन्फ्रेंस में चौरड़िया ने बताया कि आरक्षण अलग होता है तो वह नगरपालिका चुनाव में नगराध्यक्ष पद के दावेदार होते। खुद विधायक संजय दरेकर ने भी उनसे कहा था कि वे मजबूत दावेदार हैं, इसके बावजूद उन्हें लगातार अनदेखा किया गया। उन्होंने कहा कि भाजपा की विचारधारा से उन्हें कोई आपत्ति नहीं, समस्या सिर्फ स्थानीय स्तर पर गलत कार्य पद्धति और अहंकारी नेतृत्व की है। इसी वजह से सम्मान न मिलने और अपमान सहने के बाद उन्होंने पार्टी को राम राम करने का निर्णय लिया। आगे की राजनीतिक राह पर चौरड़िया ने कहा कि उनके लिए सभी विकल्प खुले हैं, चाहे तो वे उबाठा की मशाल थाम सकते हैं या शिवसेना का धनुष बाण, लेकिन अंतिम फैसला वे अपने पिता विजय चौरड़िया से चर्चा करने के बाद ही लेंगे। नगरपालिका चुनाव के ठीक पहले उनका इस्तीफा भाजपा के लिए बड़ा झटका माना जा रहा है। इससे पार्टी के भीतर की गुटबाजी और भी उजागर हो गई है। अब देखना होगा कि भाजपा नेतृत्व इस पूरे विवाद पर क्या कदम उठाता है। यवतमाल में भाजपा के भीतर उठे इस तूफान ने राजनीतिक हलकों में खलबली मचा दी है। इससे पहले भाजपा के वरिष्ठ नेता और प्रदेश कार्यकारिणी के सदस्य विजय चौरड़िया ने भी पार्टी को अलविदा कह दिया था। उन्होंने आरोप लगाए थे कि भाजपा के स्थानीय वरिष्ठ नेता उनका सभाओं और भाजपा की जिला कार्यकारिणी से उनका बहिष्कार कर रहे हैं, जबकि वो विदर्भ में संगठन के लिए जी जान लगाकर मेहनत कर रहे थे। इससे परेशान होकर उन्होंने पार्टी को अलविदा कह दिया और शिवसेना शिंदे गुट का दामन थाम लिया। खुद उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विजय चौरड़िया को पार्टी ज्वाइन करवाई थी।
अब कुणाल चौरड़िया के इस्तीफे से यह सवाल खड़ा हो गया है कि क्या भाजपा अब अपने ही कार्यकर्ताओं को संभालने में नाकाम होती जा रही है। आने वाले दिनों में इस पूरे घटनाक्रम से चुनावी समीकरण किस तरह बदलेंगे, यह देखना दिलचस्प होगा। अगर आप ऐसी ही बड़ी राजनीतिक खबरें बिना ब्रेक और बिना रुकावट सबसे पहले देखना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें, शेयर करें और कमेंट में बताएं कि आप इस इस्तीफे पर क्या सोचते हैं। आज या आम्ही पत्रकार परिषद बोलवली आहे, त्याच्या मागीचा उद्दिष्ट असं आहे की बरेच दिवसापासून तुम्ही बघत असाल का भारतीय जनता पार्टी कडून माझा सतत बहिष्कार होतो. एक तर असा बहिष्कार नाही म्हणणार मी, एक पुश आहे माझ्या मागं, हवा तिकडं जा, बाबांकडे जा, असं चालू आहे त्यांचा विषय. तसा सध्या काही निर्णय मी घेतला नाही, पण एवढा होणारा अपमान घरी बसून सहन करणं हे खूप कठीण असतं. त्यामुळं हृदयावर दगड ठेवून आज भारतीय जनता पार्टीला जिल्हा उपाध्यक्षपदावरून व समस्त जबाबदाऱ्यातून भारतीय जनता पार्टीला मी राजीनामा आज देणार. त्यासाठी मी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करणार आहोत आणि जाहीर राजीनामा पार्टीला मी देणार. त्याच्या मागचं कारण तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण हे का घडलं, कारण की भारतीय जनता पार्टी बीजेपी ज्याला म्हणतो, बीजेपीचा खरा अर्थ चेंज झाला. बीजेपी म्हणजे भारतीय जनता पार्टी आता राहिलीच नाही, किंवा भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे लोक वनीत राहिलेच नाही. बीजेपी म्हणजे खऱ्या अर्थानं आता भूतपूर्व जनता पार्टी झाली. एका घरात बसून एका हॉलमध्ये चर्चा होते, तिथून सगळ्यांचे तिकीटा काढतात, तिथून सगळ्यांची तिकीटा देतात. तेच कोर कमिटी आहे. कोर कमिटीची बैठक झाली म्हणते आणि तिथं त्यानिमित्तानं तिकीट वाटप होते. या स्वराज्य संस्थेच्या जे निवडणूक आहे त्याच्यात जे तिकिटांचं वाटप झालं त्याकरिता किंवा कोणत्याही प्रचाराकरिता कोणत्याही संबंधित मी पदावर असल्याचाही भान ठेवला नाही. मला कधी सन्मानानं बोलवले नाही, कोणत्याही प्रकारचा मेसेजसुद्धा नाही. सतत एक पुश माझ्या मागं लागूनच धक्का देतच होते का तुम्ही इथून निघा, तुम्ही इथून निघा. मी खूप प्रयत्न केले, वरच्या लोकांना मी सांगितलं का असं होत आहे. पण जेव्हा जिल्हा अध्यक्ष स्वतः वनीत आले तेव्हाही त्या मीटिंगलाही मला बोलवलं नाही. त्या दिवशी मला कळालं का बाबा हे तर सगळ्यांच्या सहमतीनं होत आहे. त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीला माझा रामराम आणि राजीनामा मी ऑलरेडी माननीय प्रफुल्लजी चव्हाण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी ऑलरेडी माझा राजीनामा पाठवलेला आहे. ते राजीनाम्याची प्रत आहे, त्यांना मी ईमेलद्वारा आणि व्हॉट्सॲपवर माझा राजीनामा पाठवलेला आहे. मी याच्यात त्यांना माझे कारणही सुचवलेले आहे आणि त्यांच्याबद्दल मला काहीच नाही वाटत, कारण की त्यांनी मला संधी दिलेली आहे. त्यांनी माझा खूप मान ठेवला. त्यांच्या आग्रहावरच मी बाबांच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टीत काम करत होतो. पण ते म्हणे की तुम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी आहे, जिल्ह्याचे काम करायचे आहे तुम्हाला. ते सगळं त्यांचं बरोबर होतं. त्यांच्या दृष्टिकोनातून जे त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले ते त्याला मी काही वाईट म्हणणार नाही आणि त्यांचा मी खूप आभारीही आहे. पण जसं मी सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीसाठी काम करू शकतो, पण मी भूतपूर्व जनता पार्टीसाठी काम करू शकत नाही. आपण हिंदीमध्ये ते बघितलं असेल, चाचा चौधरी नामक सिरियल आहे. इथंही भारतीय जनता पार्टीमध्ये चाचा चौधरी सारखे कम्प्युटरवाले दिमागवाले लोक आहेत जे हळूहळू पार्टीला संपवण्याचे कार्य करत आहेत. तर
काही दिवसा अगोदर ते लोक स्टेटमेंट करत होते का बाबा एवढे लोक तुम्ही बघतच आहे भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले, जे जुने कार्यकर्ते आहेत सगळे नाराज होऊन भारतीय जनता पार्टीला रामराम करून गेलेले. ते लोक म्हणत होते चांगलं झालं कचरा साफ झाला. ते आम्हाला कचऱ्यासारखं त्यांनी असं बाहेर केलेलं आहे. माझा हा राजीनामा हे माझ्या स्वइच्छेनं नाही, पण एक फोर्स आहे. म्हणजे त्यांनी हे करायला मला मजबूर केले. त्या लोकांची याच्यामागे भावना होती का बाबा त्यांचा हे प्लॅन आहे, बाबा शिंदे गटात असल्यावर का शेवटी मुलगा तिथंच जाणार आहे. मला जायचं असतं तर मी पहिल्याच दिवशी गेलो असतो. बाबांविरुद्ध जाऊनही मी साहेबांकडे गेलो. साहेबांना म्हणणार नाही, मला भारतीय जनता पार्टीसाठी काम करण्याची इच्छा आहे. प्रफुल्ल चव्हाण साहेबांना मी फोन केला, त्यांनीही मला मदतीचा हात दिला. त्यांनी म्हणले का तुमचा पूर्ण सन्मान होईल, त्यामुळे मी इथं थांबलो. मला जायचं असतं तर मी पहिल्याच दिवशी ते निर्णय घेतला असता आणि आत्तापर्यंत मी प्रचाराच्या कामालाही लागलो असतो. पण मी तसा काही निर्णय घेतला नव्हता. आत्ताही मी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचा मी निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाही. आज किती दिवस झाले का मी बाबांच्या विरुद्ध जाऊन काम करत होतो. आज मला माझी चूक कळली का बाबा मी त्यांच्या विरोधात गेलो नसतो तर चांगलं झालं असतं. पण आज त्यांच्याबरोबर बसून मी या विषयावर बोलणार. तेही प्रचारात खूप आता तुम्हाला माहिती आहे का ते खूप बिझी आहे, पण आज मी त्यांच्यासोबत बसून या विषयावर चांगली चर्चा करणार आणि ते जे मला आदेश देईल आता मी त्यांच्या आदेशाचं पालन करून आपला पुढचा राजनैतिक प्रवास निश्चित करणार. पण सध्या जे लोकांनी म्हणलं आहे का कुणाल भाऊचा प्रवेश आहे, हे आहे ते आहे, कदाचित असू शकते, पण ते सध्या माझ्या मर्जीनं नाही. पण बाबांशी प्रॉपर बोलून त्यांचे विचार घेऊन मग मी ठरवतो. धन्यवाद.